नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। आज एक अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। संघर्षातून उभा राहिलेला एक तरुण अधिकारी आज अचानक आपल्यात नाही। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांचे अपघाती निधन झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण मराठवाडा हादरला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे। राकेश गिड्डे हे एक साध्या कुटुंबातून आलेले नाव होते। वडील अण्णासू गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते। घरची परिस्थिती साधी आणि कोरडवाहू शेतीवर अवलंबून होती। या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षणाची वाट निवडली। कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली। दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला। अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि अखेर 2019 साली त्यांचे स्वप्न पूर्ण झाले। ते तहसीलदार पदावर निवड झाले। ज्या वयात अनेक जण करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असतात, त्या वयात राकेश गिड्डे तालुक्याचे प्रमुख अधिकारी बनले होते। त्यांच्या यशामुळे कुटुंबाचा आणि गावाचा अभिमान वाढला। अनेक तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली। त्यांची कार्यशैली अतिशय वेगळी आणि लोकाभिमुख होती। शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती। ते केवळ ऑफिसमध्ये बसून काम करणारे नव्हते, तर प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थिती पाहणारे अधिकारी होते। अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे हे त्यांचे ध्येय होते। निर्णय जलद गतीने राबवणे ही त्यांची खासियत होती। बीड सारख्या कठीण जिल्ह्यात काम करणे सोपे नसते, पण त्यांनी ते करून दाखवले। त्यांच्या कामामुळे अनेकांना दिलासा मिळाला आणि प्रशासनावर विश्वास वाढला। त्यांचं वैयक्तिक आयुष्यही आनंदाने भरत होते। 3 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता। त्यांना 2 वर्षांची गोड मुलगी आहे। कुटुंबात आनंदाचे वातावरण होते। त्यांच्या यशामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारत होती। शेतीत प्रगती होत होती। ते आपल्या गावाशीही घट्ट जोडलेले होते। गावातील अनेक उपक्रमांना ते मदत करत होते। कोरोना काळात त्यांनी वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले। स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगितले। अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान बनले होते। पण नियतीला काही वेगळेच मान्य होते। एका अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। ही बातमी समोर येताच सर्वत्र शोककळा पसरली। त्यांच्या शाळेतही दुःखाचे वातावरण आहे। मूळ गाव एरंडोली येथेही शोक व्यक्त केला जात आहे। 31व्या वर्षाचा हा तरुण अधिकारी अजून खूप काही करायचे बाकी होते। समाजासाठी आणि कुटुंबासाठी त्यांची मोठी स्वप्न होती, पण काळाने त्यांचा प्रवास अर्ध्यावर थांबवला। आज संपूर्ण मराठवाडा त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे। एक कर्तव्यदक्ष अधिकारी, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि एक जबाबदार कुटुंबवत्सल व्यक्ती आपल्यातून निघून गेला आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो। धन्यवाद।